सईद भाईंच्या स्वरूपात सर्वसामान्य कार्यकर्ता कसा असावा, ते राजकारण चालू केल्यानंतर कशा पद्धतीने संघटना वाढवली पाहिजे, काम केलं पाहिजे, त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सईद भैया असं ठरलं आहे, असं वावगं ठरलं आहे. खऱ्या अर्थानं जर मला तुम्हाला सांगायचं आहे की सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, राज्याच्या उपमुख्यमंत्री सन्माननीय सुमित्रा वहिनी पवार साहेब असतील आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, यांनी महायुतीच्या वतीने सईद भैयांसारख्या एका युवा नेतृत्वाला संधी दिली आणि त्या संधीचं सोनं त्या ठिकाणी सर्वच परभणी आणि हिंगोली मतदारसंघातील आजी माजी आमदार, त्याचबरोबर सर्व प्रमुख नेते आणि मंत्री महोदय, त्याचबरोबर सर्व मतदार बंधूंनी आणि भगिनींनी सईद भाईंना निवडून देऊन या ठिकाणी त्याचं सोनं केलेलं आहे. सईद भाईंसारखा एक खऱ्या अर्थाने कार्यकर्ता, झटणारा कार्यकर्ता, कामाचा कार्यकर्ता, आरोग्य क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, त्याचबरोबर कामगार आघाडी असेल, विविध क्षेत्रामध्ये चांगलं काम करून एक उत्तम पदाधिकारीच नव्हे तर एक चांगला समाजसेवक म्हणून पुढे आलेले आहेत. तर सईद भाईंसारख्या व्यक्तीला आज ही जी संधी मिळाली, खऱ्या अर्थाने शिवशाहू फुले आंबेडकर विचारांचा वारसा घेऊन जाणारं सईद भाईंसारखं नेतृत्व आम्हाला लाभलंय, त्याबद्दल खऱ्या अर्थाने आम्ही आमचं नशीब हे आज उजळलेलं आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना यापुढे योग्य दिशा मिळेल ही अपेक्षा आहे आणि सईद भैया एक चांगल्या प्रकारचं कार्य करून त्या ठिकाणी एक उज्ज्वल नेतृत्व महाराष्ट्रामध्ये अल्पसंख्याक समाज असेल, त्याचबरोबर इतर सर्व बहुजन समाज असेल आणि सर्व समाजाचं प्रतिनिधित्व करतील. जसं शिवसेनेचे आपले पहिले मंत्री महोदय होते, त्यांच्या नेहमीच आपण बघितलं बाळासाहेब ठाकरे साहेबांनी देखील आपले साबीर शेख म्हणून जे मंत्री महोदय होते त्यांना संधी दिली, त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे साहेबांनी आज सईद भैयांना संधी दिली. एक चांगलं उदाहरण या ठिकाणी महाराष्ट्रभर गेलेलं आहे. त्याबद्दल आम्ही सर्व महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांचे मनापासून आभार मानतो.